हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. लाडू कुठे गेली? लाडू बाळाला घरी सोडून जात आहेत आम्ही मार्केटला 1 तासासाठी. बाबाच्या, साहिलच्या आणि माईच्या हवाली हिला करतो पहिल्यांदा. लाडू जाऊ आम्ही बाय 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 बाय. तिला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही मस्त खेळते बिंदास. खाऊ पिऊ घातले. बाय बाय. तासभरात आता लगेच वापस येऊ. चला, प्रज्ञाची जायची इच्छा होत नाही आहे, ती बोलते हिला घेऊनच जाऊ, पण आता 2 वाजता आहेत, खूप जास्त ऊन आहे खतरनाक. तर हिला काही होऊ नये, ताप वगैरे येऊ नये, त्यासाठी हिला घरी ठेवतोय आणि लगेच जाऊन येणार आहेत आम्ही. चला जाऊया. काय दरवाजा लावायली. बाय लाडू. मम्मी झाडू मारते तिची. बावन साहिल बसलेत घरी. आताच रडायला लागली तिथे. तर गाईज, आम्ही खूप फास्ट चाललोय 2 जण. बघा प्रज्ञा, कैसा लग रहा है प्रज्ञा तेरे को? हाँ चलो 1 किलो करो. लसूण अद्रक 30 रुपयाला पाव किलो, आलू कांदा 20 रुपये किलो. 1 किलो करो. प्रज्ञा बघा गाइस कसा बाजार करते. हाँ क्या चाहिए? क्या चाहिए? तो लिया अपन ने. पैसे. A few moments later. तर गाईज, आता भाजीपाला खरेदी झाला आहे आणि रोहितनी एक रिकामा गोष्टी घेतला आहे लाडूसाठी. 360 ढोलकी. हाँ अरे 800 का है हा. 300 वाला तो छोटा होता है, असली वाला लिया है उसने. 800 का लिया है गाईज. आता चालले आम्ही मॉलमध्ये. थोडंसं राशन घ्यायचं आहे, डाळ चावल सगळं संपलं आहे, ते भरून घेते आता. चला तुम्हाला भेटू आता तिकडेच. रत्ना मैडम खुला लुक नहीं ऐसे ही खुला ये लोग साफ नहीं रखते अच्छे से. गाइस, हमेशा आलो तर ना 1-2-3 पॅकेट तरी घेऊन जातच असतो तेलाचे. हमेशा घेऊन जातो. चला जाऊ आता. 4:30 वाजले. जाऊ फटफट फास्ट एकदम घरी. लाडू बिचारा वाट बघत असेल मम्मीची. A few moments later. बेटे देख तरी ती बघा खेळत होती आतापर्यंत मस्त. आली. अरे ब्लर होते. साहिलाला घेऊन तिला मम्मी आली. एक्सप्रेशन शेळी पा शेळी. काय झालं रे लाडू? चौकीने ढोलकी आणली. ढोलकी आणि लाडू लय मोठे छान आहे. हा तुला मम्मी पप्पाची आठवण नाही आली? लाडूसाठी गाईस बघा एवढे मोठे ढोलके आणले, डायरेक्ट लेदरची, काय बोलतात त्याला, चमड्याची. नाच नाच. गाईज, आता 7:30 वाजलेत आणि मी आणि साहिल आलो आहे म्हणतात. कारण अंकलचा मुलगा माझ्या दुसरे ते शेलूला राहतात, तर त्यांच्या मुलाला घरी घेऊन जायचं आहे. कारण एक एमर्जन्सी आली फॅमिलीमध्ये खूप मोठी, तर त्याला घरी घेऊन जायचं. आणि अंकल आणि काकू जाणार आहे मुंबईला अर्जंटली. खूप काहीतरी सॅड न्यूज आहे, तर सांगू शकत नाही सध्या मी काही. आता घेतला आम्ही. आता गाईस याला घेऊन जायचं घरी. याला चॉकलेट दिले खायला. चला जाऊ आता घरी. गाईस, अरे बापरे गाईस, खूप खतरनाक आवाज सुटलाय, खूप जास्त डेंजर, भयंकर. लाडू माईच्या घरी, तिला घ्यायला आलोय मी. हा पोरगे कुठे? चल ये पोरे घरी. चल 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 चल. लावा दरवाजाला. भागो. कुठं फिरत राहते बाळा तू? डेंजर आवाज उठले.
बॅटरी आमची लावली आम्ही. चला घरात चला. गाईस आता जेवण बघा. आता जेवतोय आम्ही घाईमध्ये. सिंपल बिर्याणी टाईप केलंय नाही सिंपल एकदम. हे बघा छान दिसत आहे. आणि हे बघा लक्ष्मीचे पाय माझ्या. हे बघा लक्ष्मी. कसं वाटलं लाडू तुला आज एकटी राहून? 1 तास एकटी होतीस आमच्या विना. तिला काहीच फरक नाही पडत. मस्त खेळती इकडं तिकडं. नुसतं फिरायला आवडतं. फिरत सुटते नुसती. लाडू तुला कसं वाटलं लाडूच्या बिना? मुझे नहीं अच्छा लगता इसलिए मैंने कुछ खाया भी नहीं. ए लाल्या. याचं नाव लाल्या आहे गाईस. हो येतो खायला रोज. तर गाईस खूप वारा आणि हे सुटलंय. तर उद्या भेटू. तू बोला ये काम- रानी चावल खाएगी मैंने बनाया खाया ही नहीं नाटक. तुम्हाला मी गाईस खूप गरम होतं म्हणून टी शर्ट काढलंय मी. सॉरी. आणि खूप काळा झालोय म्हणून खूप बारीक झालो आहे. नो तुम्ही बोलतील आता सगळे. तर उद्या तुम्हाला मी सकाळी मॉर्निंगला काम दाखवतो. आपलं काम और किती गाइस झालं. लाडू का ओके बोलते हो आप पतले हो गए लाडू. लाडू एक्टिव है और पूरे गांव में जितने भी सब 4 साल के बच्चे हैं ना 4 साल के बच्चों की जितनी हाइट हो गई है उसकी. हायटेड जाम झाले. हाइटेड है वो सब उसके हायटेड जातं खाण्यापिण्याचं आहे का नाही? हाइट पे जा रहा है सब खाना. माझं बाळ रे सोनं बाळ. चला गाईस बाय. मॉर्निंगला भेटू. बाय कर. बाय बाय. पपी दे दे. पप्पी लाइक करो बोल लाइक करो. लाईक. ये साहिलने शिकवले गाईस तिला. तिचे शॉर्ट्स बघते ना ते शेवटला ते मुली असतात ना छोट्या छोट्या मुली त्या लाईक करू असे बोलतात म्हणून ते शिकले. आम्ही शिकवल्या नाही. तुम्ही बोलते पोरीला सोशल मीडियाची येड लावताय तुम्ही. आज काय नाही स्वतः शिकली मनाने. आणि साहिल तिला बोलतो असं करतं लगेच ती अशी लाईक करू बोलते. साहिल अंकल है हिचं. साहिल अंकल. ओके चला बाय. अंकल वेल अंकल. गाईज आज भरपूर काम होतं. डे 2 तुम्हाला म्हटलं मी काम किती झालं म्हणून दाखवतो. तर काम झाले आपलं फाउंडेशन लेवलपर्यंत बघा. आणि सॉरी छोटासा ब्लॉग होता पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. पाणी मारतो सध्या 5 वाजले. कामगारांची सुट्टी झाली आणि वेळ भेटत नाही ब्लॉगिंगसाठी. खूप तळमळ होते ब्लॉगिंगसाठी. काय करू सॉरी गाईज. चला हे पाणी मारतो. पाणी मारल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवतो फिरून की किती काम झाले आतापर्यंत. ओके. काळ्या कलरची चिमणी बघा. काळा नाही निळसर व्हाईट आणि काळा एकदम मस्त कलरची ही पक्षी तुम्हाला बघायला भेटते बघा. मी पण पहिल्यांदा बघितलं असं पक्षी. कुठला पक्षी हा काही आय डोंट नो. तुम्हीच गेस करा आणि सांगा. अरे बघा बघा खूप जास्त सुंदर आहे हा. चिमणी का काय माहीत नाही. पाण्याच्या शोधात फिरतोय मला वाटतं. पाणी पाहिजे त्याला. पाणी मारतोय ना मी. तर झालं माझं गाईस पाणी मारून. दाखवतो तुम्हाला आता जागा आपली म्हणजे काम आपलं. हे बघा अशा प्रकारे एवढं काम झालं आहे. थोडं होतं आहे. तर थोडं व्हिडिओज घेत नाही मी. हे बघा ह्या लेवलला आपल्याला भरणी करायची. हे तब्बल 4.5 ते 5 फूट आहे. एवढं वरती आपल्याला भरणी करायची. बोरिंग पण वर उचलून घेतले बघा आपण. आणि आता हे कॉलम भरायचे आहेत उद्या. हे कॉलम आणि हे उरलेले राहिलेले हे सगळे कॉलम उद्या भरायचे आहेत. जस्ट पाणी बंद केलं. आता हे भरणी राहिली आणि याच्यावरती स्लॅब टाकायचा आहे. हे आपल्या बाथरूमचे खड्डे केलेत 3 अशा प्रकारे बाथरूमसाठी. सेफ्टी टँक आहे हा. आणि याच्यावरती पण स्लॅब झाल्यावरतीच मग सगळं सुकलं वगैरे मजबूत झाल्यावर मग भरणी करायची आहे. ह्या लेवलला माझ्या ह्या लेवलचं आहे नाही छाती चेस्ट लेवलचं आहे बघा. एवढी मोठी भरणी करायची. सी. तर अशा प्रकारे घर आपलं बनत आहे. तुमच्या समोर असणार ते. चला मग भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर अँड टाटा. क्या दिया? केळं चारलं बघा 4 केला दे. गाईला. रोज येते गाय आमच्या इथे खायला. जा. जा आता झालं. जा आता जा आता जा. झालं आता जा. गाय सकाळचे 6 वाजलेत आणि विटा आल्यात आपल्या. जस्ट उठलोय. तिकडून आणायच्या इकडे खाली करायचे काहीच अशा विटा. अन्न चाललंय 10,000 आहेत टोटल. बाबा उठले. पाईप आमचाच आहे.